तर इथे मी 1 कप भगर घेतलेली आहे। भगरीलाच काही भागामध्ये वरई किंवा मग उपवासाचे तांदूळ असंही म्हणतात। आता सगळ्यात अगोदर ही भगर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे यामध्ये काही धूळ किंवा माती असेल तर तीही निघून जाईल। हलक्या हाताने 2-3 पाण्याने भगर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे मी भगर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता यामध्ये भरपूर असं पाणी घालून 1 ते 2 तास ही भगर भिजत ठेवायची। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, घाई असेल तर 1 तासभर जरी भिजत ठेवली तरी चालेल। तर इथे मी 2 तास ही भगर भिजत ठेवली होती। आता यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। थोडंफार पाणी यामध्ये राहिलं तरी चालेल। आता ही भगर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि पाणी न घालता बारीक अशी वाटून घ्यायची आहे। भगर आपण 2 तास भिजत ठेवली होती, त्यामुळे भगरीने भरपूर असं पाणी शोषून घेतलंय, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी टाकून वाटण्याची गरज नाही। तर हे बघा छान असं बारीक वाटून घेतलंय। हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाण्याचे थोडेफार साल मी इथे काढून घेतलेले आहे। यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। आता यामध्ये 1 मीडियम साईजचा उकडलेला बटाटा असा कट करून घालायचा आणि सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून छान बारीक पेस्ट याची बनवून घ्यायची आहे। हे बघा एकदम बारीक असं मी हे वाटून घेतलंय। आता ज्या भांड्यात आपण वाटलेली भगर काढली ना, त्याच भांड्यात हे मिश्रणही काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे मिश्रण छान हलकं फुलकं होतं, एरी होतं। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मला जरा हे बॅटर घट्ट वाटतंय, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालते। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून यात टाकायचं, म्हणजे भांड्याला लागलेलं बॅटरही निघेल। खूप जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी घालते। परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। कन्सिस्टन्सी बघा, खूप जास्त घट्ट किंवा पातळ नाही आहे, मीडियम कन्सिस्टन्सी आहे। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिट हे मिश्रण साईडला ठेवूया। तोपर्यंत झटपट अशी चटणी बनवून घेऊया। तर इथे मी एक पॅन गरम करून घेतला आहे। यात थोडंसं शेंगदाणा तेल घालते। तुम्ही तेल किंवा तूप काहीही वापरलं तरी चालेल। तेल छान गरम झालं की यात पाव चमचा जिरे घालायचे। उपवासाला जर जिरे खात नसाल तर नाही घातले तरी चालेल। जिरे छान फुलले की यात हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा। तर इथे मी 4-5 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेल्या आहेत। 1 ते 2 मिनिट ही मिरची परतून घ्यायची, म्हणजे मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल। आता यामध्ये 3 उकडलेले बटाटे असे कट करून घेतले, ते घालायचे। बटाटे कुस्करून घातले तरी चालेल। यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। 4-5 मिनिट बटाटा छान परतून घ्यायचा, म्हणजे बटाटा छान खरपूस असा परतला जातो आणि ही चटणीही छान लागते। 5 मिनिट हा बटाटा परतून घेतला की यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा। शेंगदाणे जरा मी जाडसर असे वाटून घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा कूट घालून 1-2 मिनिट परत परतून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट असा शेवटला घातला ना की छान कुरकुरीत लागते ही चटणी। उपवासाला कोथिंबीर जर खात असाल ना, तर यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल। तर इथे आपली उपवासाची बटाटा चटणी तयार आहे। आता मिक्सरच्या भांड्यात थोडेसे शेंगदाणे घ्यायचे। शेंगदाण्याचे साल वगैरे काढलेले नाही, तुम्हाला हवं असल्यास साल काढून घेतले तरीही चालेल। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चमचा यात दही घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून छान बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे। जशी तुम्हाला घट्ट पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं। हे बघा छान अशी बारीक चटणी मी वाटून घेतलेली आहे। यावरती ना एक तडका देऊया। त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं शेंगदाणा तेल गरम करून घेतलंय। तेल छान असं गरम झालं की यात जिरे घालायचे आणि हा तडका या चटणीवर घालायचा। तडका नको असेल तर नाही घातला तरीही चालेल। तर इथे हे बॅटरही 15 मिनिट छान असं भिजलेलं आहे। एकदा तळापासून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। इथे मी डोसा तवा गरम करून घेतलाय। तव्याचं टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं। एका सुती कापडाने किंवा मग टिश्यू पेपरने हे पाणी पुसून घ्यायचं। डोसे घालण्या अगोदर हे बॅटर तळापासून ढवळून घ्यायचं। आता हे बॅटर तव्याच्या बरोबर मधोमध घालायचं आणि हलक्या हाताने डोसा छान एकसारखा पसरवून घ्यायचा। आणि हे बघा डोसा घातल्याबरोबर डोशाला मस्त अशी जाळी पडायला लागली। डोशाची वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेलाऐवजी तूप लावलं तरीही चालेल।
आणि आता पलटवून दुसऱ्या साईडनेही डोसा छान भाजून घ्यायचा। डोसा जर नरम आवडत असेल तर सॉफ्ट ठेवायचा आणि डोसा जर छान कुरकुरीत आवडत असेल ना तर थोडा वेळ अजून लो टू मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा, म्हणजे डोसा छान कुरकुरीत होतो। दोन्ही साईडने डोसा छान भाजलेला आहे, रंगही छान आलेला आहे। आपण हा काढून घेऊया। याच पद्धतीने सगळे डोसे बनवून घ्यायचे। डोसे घालताना गॅसची फ्लेम लो ठेवायची। हलक्या हाताने एकसारखा डोसा पसरवून घ्यायचा। वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की तेल किंवा तूप लावून पलटवून दुसऱ्या साईडनेही डोसा छान भाजून घ्यायचा। मस्त असे उपवासाचे डोसे बनवून तयार आहेत। बटाट्याची चटणी किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करायचा, अप्रतिम लागतो आणि अगदी झटपट बनवून तयार होतो। तर या आषाढी एकादशीला हा उपवासाचा झटपट बनणारा मसाला डोसा एकदा नक्की बनवून बघा। तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।